I know you're all going to be very kind and make her feel at home. Yeah. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मध्ये जसं की आपण रोज जी व्याकरणाची सिरीज चालू केली आहे त्याच्यातला आपला आज दिवस 4था आहे. आज आपला दिवस आहे व्याकरणातला 4था, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत वर्णांची उच्चारस्थाने. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्णांचे उच्चार कसे होतात. तर आज मी तुम्हाला वर्णांचे उच्चार सांगते. तर सगळ्यात आधी आपण वर्णांचे उच्चार बघणार आहोत. वर्णांची उच्चारस्थाने म्हणजे ध्वनीच्या उगम कुठून होतो, म्हणजेच मुखातील उच्चारस्थाने म्हणजे ध्वनीचा उगम कसा होतो ते आपल्याला बघायचं आहे. आपण वर्णमालेतील बरेच वर्ण बोलतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे वर्ण असतात ते बोलतो, ते कसे बोलता आपण बघितले होते. कठोर, मृदू, कठोर, सौम्य आणि नप्स्य म्हणजेच नाकातून उच्चारले जाणारे. पण त्याला आपण अजून डिटेलमध्ये बघूया, म्हणजे की त्यांचा उच्चार कसा होतो, आपल्या मुखातून त्यांचा उच्चार कशा प्रकारे होतो. म्हणजेच वर्णांची उच्चारस्थाने ध्वनीचा उगम कुठून होतो, मुखातून कोणत्या भागातून कोणता उच्चार, कोणता वर्ण, कोणता स्वर बाहेर निघतो ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी ज्या कोणी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नाही केलं असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि जसे तुम्हाला व्याकरण महत्त्वाचं वाटतं तुमच्या मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांना व्याकरण समजायला सोपं जाईल. आपण सुरू करूया वर्णांची उच्चारस्थाने. तर बघा मुलांनो, वर्णांची उच्चारस्थाने म्हणजे ध्वनीचा उगम. आता ध्वनीचा उगम कुठं होतो आपण ते बघूया. आता इथं तुम्हाला मी काही आकृती काढली ती दिसत असेल. तर आधी बघा नप्स्य. नप्स्य म्हणजे नाकातून उच्चारला जाणार ना. आणि तालव्य. तालव्य म्हणजे काहींकडे आपल्याकडे टाळू म्हणतात बघा, म्हणजे टाळूला चिटकून काही शब्द बोलले जातात. दंत्य म्हणजे दाताला लागून काही शब्द बोलले जातात, काही उच्चार होतात वर्णांचा. काही ओठातून वर्णांचा उच्चार होतो, काही कंठातून उच्चार होतो. म्हणजेच वर्णांचे वेगवेगळे प्रकार पडतात आणि वर्णांचे जे उच्चारस्थाने असते त्यांचा पण वेगवेगळा उच्चार होतो, वेगवेगळ्या मुखातल्या भागांना स्पर्श करून. त्यांनाच आपण वर्णांची उच्चारस्थाने म्हणतो. तर आपण आता एक एक वर्णांची उच्चारस्थाने बघूया. तर सगळ्यात आधी येतो कंठ्यवर्ण, म्हणजेच कंठ्यवर्ण. जसं की आकृतीत दाखवल्याप्रमाणे कंठ्य म्हणजेच आपल्या घशाकडे जो कंठ येतो त्या कंठ्याला म्हणतात. मग कंठ्य काय असतं. कंठ्यवर्णामध्ये वर्णांमध्ये कोणता येतो, अ, आ, क, ख, ग, घ, ड, ह. क ते ह हे वर्ण कंठ्यामध्ये येतात आणि स्वरामध्ये अ आणि आ हे दोन येतात. दुसरं आहे तालव्य. तालव्य म्हणजेच टाळू. टाळूला लागून येणारे वर्ण म्हणजेच तालव्य वर्ण. मग तालव्य वर्ण तुम्हाला इथं दिसतो आहे की आपल्या नाकाच्या व आपल्या तोंडाच्या मध्ये जिभेच्या वरचा भाग त्याला तालव्य म्हणतात. तर तालव्य वर्णाचे स्वर ई, ई आणि वर्ण च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्ण व स्वर आहेत, ज्यांचा उच्चार तालव्यने होतो. तुम्ही पण बोलून बघा, जेणेकरून तुम्हाला तालव्य वर्ण समजेल. ई, ई ये वर्णांचे, त्याच्यानंतर च, छ, ज ये वर्ण तालव्य वर्ण आहेत. त्याच्यानंतर आपण तिसरा बघणार आहोत नप्स्य वर्ण. नप्स्य वर्ण व नप्स्य स्वर. इथे तुम्हाला नप्स्य दिसतोय. नप्स्यचा उच्चार कुठून होतो. नप्स्यचा उच्चार नाकातून होतो, म्हणजे ज्याचा उच्चार नाकाच्या भागातून होतो त्याला नप्स्य उच्चार म्हणतात. एखाद्या वेळेस नप्स्य उच्चाराचा उच्चार आपल्या नाकातून होताना आपल्या नाकात थोडीशी छोटीशी झणझणी येते. म्हणजेच काही शब्द बोलताना आपल्याला असं नाकामध्ये येतं. तसंच बघा रू, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ हे वर्ण बोलताना आपल्या नाकाला उच्चार होतो, म्हणून याला नप्सवर्ण म्हणतात. चौथं बघा दंत्यवर्ण किंवा दंत्यस्वर. याच्यामध्ये दंत्याला लागून स्पर्श होणारे म्हणजेच दाताला लागून स्पर्श होणारे वर्ण कसे असतात ते बघूया.
दंत्यामध्ये ल, त, थ, द, ध, न, ल, स. आता तुम्ही हे बोलून बघा. जेव्हा आपण ल बोलतो तेव्हा आपली जीभ दाताला लागते. म्हणजेच ल, त, थ, द, ध, न, ल, स यांना सगळ्यांना उच्चारताना आपल्या तोंडाचे जे जीभ असते ती आपल्या दातांना लागते. म्हणून यांना दंत्य उच्चारस्थाने म्हणतात. पाचवा आहे औठ्य. औठ्य म्हणजेच ज्यांचा उच्चार करताना आपल्या ओठातून स्पर्श होतो त्यांना औठ्य वर्ण म्हणतात. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय की औठ्य उच्चार. आता औठ्य उच्चार कोणते असतात ते आपण औठ्य उच्चार कोणते आहेत आपण ते बघूया. उ, उ, प, फ, ब, भ, म हे औठ्य उच्चार आहेत. म्हणजे यांचा उच्चार करताना आपल्याला ओठाचा स्पर्श करावा लागतो. उच्चाराला ओठाची मदत घ्यावी लागते. दंतेमध्ये दाताचा स्पर्श करावा लागतो व दाताची मदत घ्यावी लागते. नभसेला नाकाची व तालव्याला टाळूची आणि कंठ्याला कंठवर्ण म्हणजे कंठातून आवाज येतो. तर आपण आता हे सगळे जे बघितले ते आहे वर्णांची उच्चारस्थाने. म्हणजे मुखातून कोणता उच्चार कसा व कोणत्या भागातून होतो व कोणता स्पर्श कोणता वर्ण स्वर बाहेर पडतो ते आपण आत्ता बघितलं. तर तुम्हाला नक्कीच आता वर्णांची उच्चारस्थाने समजली असतील. आता आपण शिकणार आहोत अनुस्वाराचे नियम. अनुस्वाराचे नियम 4 असतात. स्पष्ट उच्चार, तत्सम उच्चार, यरलव पूर्वी काय लावायचं, अनेक वचनी सामान्य रूप. तर आता आपण एक एक बघूया. तर अनुस्वार म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं अम, अहा, आणि म आणि न चा उच्चार होतो. तर सगळ्यात आधी स्पष्ट उच्चार बघूया. जिथे नाकातून स्पष्ट उच्चार होतो त्याला स्पष्ट उच्चार अनुस्वार म्हणतात. मग उदा चिंच, गंगा, तंटा यांचा उच्चार स्पष्ट होतो. चिंच नचा म्हणजे न बोलताना नाकातून उच्चार होतो चिंच. गंगा अ उच्चारताना नाकातून उच्चार होतो. तंटा तंटा नाकातनं अचा उच्चार होतो म्हणून तंटा. त्याच्यानंतर दुसरा आपण बघणार आहोत तत्सम उच्चार. तत्सममध्येच तुम्हाला कळलं असेल की हा संस्कृत सारखा शब्द दिसतो. तत्सम उच्चार शब्दामध्ये संस्कृत शब्दांसाठी परस्वर्ण वापरू शकतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर बघितलं पंकज, आपण जनरली लिहिताना पंकजवर अनुस्वार देतात, पण संस्कृतमध्ये लिहिताना कला क जोडून असेही लिहितात. म्हणजे अनुस्वाराला आपण क ख करून देतो म्हणजे पंकज. आणि तिसरा नियम आहे य र ल व पूर्वी केवळ शीर्षबिंदू द्यावा. म्हणजे जेव्हा पण य र ल व येईल त्याच्यापूर्वी शीर्षबिंदू द्यावा डोक्यावर. शीर्षबिंदू म्हणजे डोक्यावर म्हणजे जेव्हा आपण अक्षर वर्ण येईल त्याच्या डोक्यावर शीर्षबिंदू द्यावा. उदाहरणार्थ सिंह, किंमत. आणि चौथा आहे अनेक वचनी सामान्य रूप. अनेक वचनी सामान्य रूपमध्ये नामाच्या सर्वनामांच्या अनेक वचनी रूपांवर अनुस्वार द्यावा. म्हणजेच जेव्हा नामाच्या व सर्वनामाच्या अनेक वचनी रूपांवर अनुस्वार द्यावा. म्हणजेच जेव्हा नाम आणि सर्वनाम अनेक वचनी येईल तेव्हा त्यांच्या रूपांवर अनुस्वार द्यावा. आता जर उदाहरणार्थ आपण वेद घेतलं तर वेद हे एक वचनी झालं. वेदांत घेतलं तेव्हा अनुस्वार द्यावा. आता बघा वेदांत आणि वेदामध्ये आता 2 अर्थ होतात. जेव्हा अनुस्वार देतो तेव्हा वेदांचा अर्थ वेदामध्ये होतो आणि जेव्हा अनुस्वार काढून आपण नलात्ता जोडतो म्हणजे वेदांत तेव्हा त्याचा अर्थ तंत्रज्ञान होतो. म्हणजे बघा अनुस्वारामुळे अर्थ बदलतो. तर यापुढे अनुस्वाराचे नियम लक्षात ठेवा व लिहिताना अनुस्वाराचा नीट उच्चार करा. तर तुम्हाला अनुस्वार व वर्णांची उच्चारस्थाने नीट समजली असतील. याच्यानंतर आपण एकवचनी व अनेक वचनी अजून छान प्रकारे अभ्यासू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व पुढचा व्हिडिओ कशावर घ्यायचा हेही सांगा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांजवळ नक्की शेअर